नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द गावात विनापरवाना रेड्याच्या झुंजीचं आयोजन केल्याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश झुगारून गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता रेड्यांच्या बेकायदेशीर झुंजीचं आयोजन पोलादपूरमध्ये केल्याप्रकरणी आयोजकांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला। मात्र या घटनेनं प्राण्यांविषयीचे अनेक मुद्दे ऐरणीवर आलेत। रायगड जिल्ह्यात पोलादपूर, माणगाव, महाड तालुक्यात रेड्यांच्या बेकायदेशीर झोंब्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात। या झोंब्यांसाठी रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातून रेडे झोंब्यासाठी आणले जातात। या झोंब्यांमधून पाळीव प्राण्यांचा अमानुष छळ केला जातो। झोंबी दरम्यान रेड्यांना रश्शीनं, काठीनं मारहाण केली जाते। तसंच अनेक रेडे या झोंब्यांमधून जखमी होतात। मात्र त्यांच्यावर त्या ठिकाणी कोणतेही पशुवैद्यकीय उपचार केले जात नाहीत। यामुळे वन्यजीव कायदा अधिनियमाचा भंग होत असल्याचं प्राणी मित्रांचं म्हणणं आहे। रेड्यांच्या झोंब्यांमधून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते। या झोंब्या पाहण्यासाठी आलेले अनेक लोक देखील यात जखमी होतात। मात्र जखमी झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे कुठेही वाच्यता करू नये अशी दमबाजी करून धमकी दिली जाते। त्यामुळे जखमी झालेले नागरिक या प्रकरणाची कुठेही वाच्यता करत नाहीत। तसंच या झोंब्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील प्रसारित करण्यास मनाई केली जात असल्याने अगदी सुमडीत हा गोरखधंदा सुरू आहे। या अनधिकृत रेड्यांच्या झोंब्यांबाबत संबंधित गावातील पोलीस पाटलांनी प्रशासनाला पूर्वकल्पना देण्याचं काम असताना पोलीस पाटील मात्र या अनधिकृत रेड्यांच्या झोंब्यांना समर्थन देण्याचं काम करताना दिसतात। त्यामुळे या रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या तातडीने थांबवाव्यात अशी मागणी प्राणीमित्रांमार्फत सतत केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी देवेंद्र दरेकर, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।